नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना तसेच इतर निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, आता संपूर्ण अर्थसहाय्य म्हणजे अनुदान हे आता डीबीटी पोर्टलद्वारे देण्यात येणार आहे। त्यामुळे आता सर्वांचे पगार हे वेळेवर होत जातील। त्यासाठी शासनाने महत्त्वाचा GR काढलेला आहे आणि महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे। त्यासाठी निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे। तरी मित्रांनो, या GR मध्ये काय माहिती दिलेली आहे ती आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे या योजनेविषयीचे सर्व महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलवर मिळत असतात। तरी मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचा 19 डिसेंबर 2024 रोजीचा GR आहे। मग आता या GR मध्ये बघा काय दिले। प्रस्तावनेमध्ये सरळ सांगितलेलं आहे की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजना आणि केंद्राच्या ज्या योजना आहेत कोणत्या तर इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना या योजना राबवण्यात येत आहेत। मग डिसेंबर 2024 पासून या ठिकाणी सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करायची बाब शासनाच्या विचाराधीन होती। मग आता काय माहिती दिली आहे ते बघा। शासन निर्णय काय सांगितला आहे की क्षेत्रीय स्तरावरून दिनांक 19/12/2024 पर्यंत डीबीटी पोर्टलवर ऑन बोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या बघा। एकूण लाभार्थी आहेत 27,15,796 इतके आहे, म्हणजे या सर्व योजनेतील लाभार्थी। त्या अनुषंगाने डीबीटी पोर्टलवर ऑन बोर्ड झालेल्या व आधार कार्ड व्हॅलिड न झालेल्या किंवा झालेल्या व न झालेल्या लाभार्थ्यांना माहे डिसेंबर व जानेवारी 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे मार्फत करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। तसेच ऑनबोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना पूर्वीच्याच पारंपरिक पद्धतीने म्हणजे बीम्स प्रणालीने अर्थसहाय्याचे वितरण करण्यात येणार आहे। म्हणजे ऑनबोर्ड म्हणजे या ठिकाणी पोर्टलवर ज्यांचे नाव आहेत त्या सर्व लाभार्थ्यांना हे डीबीटीद्वारे करण्यात येणार आहे। मात्र ज्यांचे डीबीटी मार्फत नाव आतापर्यंत अजून झालेले नाही, त्यांचे आधार व्हॅलिड झाले नाही किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तशा जे काही राहिलेले असतील त्यांचे जुन्या पद्धतीनेच त्यांचे पैसे हे वितरण करण्यात येणार आहे। ही सुविधा देण्यात आलेली आहे। मग माहे जानेवारी 2025 अखेरपर्यंत उपलब्ध असेल। मग ही जी आहे ती ही 2 महिन्यासाठीच फक्त करण्यात येणार आहे। त्याच्यानंतर त्यांचे वेतन बंद होईल, पण ते करून घेतील। हे शासनाच्या मार्फत सर्वांचे डीबीटी मार्फत करणे गरजेचे आहे। कोणालाही या अनुदानापासून वंचित ठेवू शकत नाही। मग दरम्यानच्या कालावधीमध्ये सर्व जिल्हाधिकारी यांनी डीबीटी पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करण्याबाबत तसेच लाभार्थ्यांचे आधार अद्ययावत करण्याबाबत तालुका मंडळ स्तरावरून विशेष मोहीम राबवण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना यापूर्वी माहिती दिलेली होती। त्यांच्या पत्रान्वये सूचना देण्यात आलेल्या होत्या। मग आता 19/12/2024 पर्यंत ऑनबोर्ड झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या किती आहे बघा। या पोर्टलवर भरलेल्या 12,36,425 इतके एकूण संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी आहेत। तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थी आहेत बघा 14,79,366 असे एकूण 27,15,791 या ठिकाणी एवढे लाभार्थी आहेत। मग डिसेंबर 2024 या महिन्याचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबतचा या ठिकाणी करण्यासाठी 408.16 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे, दोन्ही योजनांची मिळून। त्यामुळे सदरहून योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये
यासाठी स्वतंत्र खाते उघडलेले आहे। मग या बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यात आलेला आहे, अशी शासनाने या ठिकाणी मान्यता दिलेली आहे निधी मंजूर करण्याची। या ठिकाणी बघा, हे पैसे आता ज्या तक्त्यामध्ये जे दिसत आहेत ते सर्व पैसे आता बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा झालेले आहेत, त्याची परवानगी दिलेली आहे। त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सेपरेट खातं उघडलेलं आहे। मग आता शासन या खात्यात सर्व पैसे टाकतील। निराधार योजनेतील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ तसेच इंदिरा गांधी ज्या निराधार योजना आहे त्यांचे सर्व पैसे या ठिकाणी टाकले जातील आणि तिथनं ते पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात येणार आहेत। तर मग या ठिकाणी सर्व निधी जो आहे तो आहे 408.13 कोटी रुपये। मग वरील प्रमाणे लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे DBT पोर्टलद्वारे करण्याबाबत महा-IT कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई यांनी तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी। म्हणजे तुमचं डिसेंबरचंही वेतन आता लगेच होणार आहे। मग सर्व जिल्हाधिकारी यांना कळवण्यात येते की आपल्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांनी लाभार्थ्यांची माहिती DBT पोर्टलवर भरल्याची खातरजमा करावी। म्हणजे अचूक माहिती भरल्याची खातरजमा करावी, खात्री करून घ्यावी। हा शासन निर्णय वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे। जर आपल्याला हा शासन निर्णय बघायचा असेल तर महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर बघायला मिळेल किंवा टेलिग्राम चॅनलवरती बघायला मिळेल। आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही हा GR बघू शकता, डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आनंदाची बातमी आहे। आता या ठिकाणी स्पष्ट सक्त सूचना दिलेल्या आहे की ज्यांचे नाव आले, ज्यांचे DBT पोर्टल झाले आहे तसं सर्व लाभार्थ्यांचे ज्यांचे आले आहे त्यांचे DBT पोर्टलनं द्या, ज्यांचे नाही आले त्यांना जुन्या पद्धतीनं द्या। अशा पद्धतीने शासनाने स्पष्ट सूचना दिलेल्या आहे। त्यामुळे डिसेंबर 2024चे वेतन हे 100% DBT पोर्टलद्वारे होणार आहे। तर मित्रांनो, यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहे की तुमचं DBT पोर्टल लिंक करून घ्यायचं आहे। DBT पोर्टलसाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकेसोबत लिंक असणे गरजेचे आहे। जर लिंक नसेल, काही तुम्हाला त्याच्याबाबत शंका असतील तर लगेच पोस्टात जाऊन खाते काढा, कारण की एका दिवसात तुमचं पोस्टात खाते काढलं की एका दिवसात तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँक खाते हे लिंक होत असतं, त्यामुळे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही। त्यामुळे मित्रांनो, लवकरात लवकर तुम्ही तुमचं आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही ते चेक करा, तरच तुम्हाला DBTद्वारे पैसे मिळणार आहेत। अन्यथा तुमचे पैसे हे नंतर मिळतील ज्यावेळेस तुम्ही DBT लिंक करसाल किंवा आधार कार्ड लिंक करसाल। आणि मोबाईल नंबरही त्या ठिकाणी अपडेट करून घ्या। आणि ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड आतापर्यंत अपडेट केलेले नसेल, काढले आणि त्याच्यानंतर परत तुम्ही कधीच अपडेट केले नसेल तर ते लवकरात लवकर अपडेट करा। जोपर्यंत तुम्ही आधार कार्ड अपडेट करत नाही तोपर्यंतही तेव्हाही तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही, कारण की हे सर्व ऑनलाईन होणार आहे। तुमच्या आधार कार्डला जे बँक खाते लिंक असेल त्याच बँक खात्यावर हे पैसे जाणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता आनंदाची बातमी आहे, तुमचे पगार हे आता वेळेवर होत जाणार आहे। आणि शासनाने त्या ठिकाणी एकाच वेळेस सर्व लाभार्थ्यांना पूर्ण राज्यामध्ये जेवढे 27 लाख लाभार्थी आहेत त्यांना एकाच दिवशी एकाच वेळेस हे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। अशा पद्धतीने आनंदाची बातमी आहे आणि आता डिसेंबरपासून हे DBTद्वारे जमा होणार आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती आणि नोव्हेंबर महिन्यापर्यंत जे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आणि या ठिकाणी बँकेचे आणि तसेच प्रशासनाच्या कामावर त्या ठिकाणी अवलंबून असते की तुम्हाला कधी पगार मिळेल, पण आता DBTद्वारे तसं होणार नाही। नोव्हेंबरपर्यंतचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। जर आपल्याला जमा झाले असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि कारण की इतर लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।